तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे होळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी असं मी लहानपणी म्हणायचो. तर आज रस्त्याने येता येता मग ते गौरी विकणारे किंवा गौरी असं आता होळीसाठी अशी ते सेट करत होते, काय बोलतात, सजवत होते, लावत होते, असे रचत होते. ते बघून मला लहानपणीची आठवण झाली की लहानपणी आम्ही पण तसंच पुढं वर्गणी काढायचो. वर्गणी काढून त्या गवऱ्या घ्यायच्या, नाही तर कोणाच तरी गवऱ्या आणायच्या असं उचलून किंवा चोरी करून, आणि त्याची मग बनवायचो आम्ही होळी. त्या होळीमध्ये लावायला आम्हाला गवऱ्या आणि ते मोठा एक गुंडका लागायचा. तो खड्डा करून त्यात टाकायचा लाकूड वगैरे, आणि त्या आतमध्ये पैसे टाकायचे, आणि त्याच्या साईडनं मग त्या लाकडं आणि ते गवऱ्या राखायच्या. तर असे ह्या होळी बघून आम्हाला ती लहानपणच्या होळीची आठवण झाली. आणि त्याच्यानंतर ती होळी पेटल्यावरती ते डुमकासाठी महिनाभर आधीच आम्ही डुमकं पाहिजे म्हणून ते मम्मी पप्पांच्या भागा लागायचो. ते डुमकं घेऊन रातभर जोपर्यंत होळी विजत नाही तोपर्यंत बाळवायचो. आवाज कमी झाला की त्याला असं आगेसमोर असं तापवायचं की त्याचा अजून आवाज यायचा. आता तर ते प्लॅस्टिक वगैरेचे भेटतात डुमकं, त्यावेळेस चांबड्याचे ते बारकं, आणि बारकं डुमकं नाही पाहिजे आम्हाला, मोठं डुमकं पाहिजे. त्यावेळेस ते 30 रुपयाला काहीतरी यायचं मोठं डुमकं, सगळ्यात मोठं. म्हणजे या डुमकामध्ये जसं आपली डफली येते, डफली तुम्ही मला माहीत असेल तर माहीत आहे. डफली जर तुम्हाला माहीत असेल तर त्या डफलीच्याच टाईपचं, पण डफली थोडी मोठी असते, हलगी एवढी असते, त्यापेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये. म्हणजे आपलं काय बोलता येईल त्याला, डफलीच बघा, छोटी डफलीच बांधत आपण. तर ते आम्ही अशी गरम करायचो. गरम केलं की चांबडा असल्यामुळे अजून तर चांगला आवाज खणखणीत नुसतं राप राप आजवायचं ढांगणा, त्याचा नुसता ढिगाणं रातभर, जोपर्यंत ती होळी विजत नाही तोपर्यंत. आणि होळी विजली की म्हणजे त्यात नारळ यायचे किंवा पैसे वगैरे टाकलेले असायचे, लोक पैसे टाकायचे पूजा करून, ते पैसे आम्ही काढायचो. आणि पैशाला जळून ते पूर्ण काळे व्हायचे, पण ते पण आम्ही गोळा करायचो आणि घरात ठेवायचो आम्ही. नारळ वगैरे शेवटी मग फोडून खायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग मस्तपैकी, नाही त्याच दिवशी वाजून दामायचं. मग घरी मस्तपैकी पुरणपोळीचा बेत असायचा. पुरणपोळी, भात, आमटी, भजी बिजी, पापड इपड, कुरड्या विड्या दाबून हाणायचं, झोपायचं. सकाळी मस्त उठायचं. सकाळी उठल्या डायरेक्ट राखेतच तर होळी पेटवली असायची, तिथं जायचो आम्ही. मग तिथनं पैसे विषय नाही तर राख बी गोळा करायची आणि धुलवड खेळायचो. आता या रंगमंच वगैरे खेळतात तर आम्ही धुलवड खेळायचो, मग तर राखीनेच. ॲक्च्युली होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी खेळतात ते धुलवड, आणि धुलवडपासून 5 दिवसांची खेळतात ते रंगपंच. तर आम्ही धुलवड खेळायचो. तर एवढी मजा यायची, लय मजा यायची त्यामध्ये, काय सांगा. तर हे आवाज बाहेरचा ऐकतो आता मला लहानपणच्या एक आठवण अशी मला समोर यायला लागली की आम्ही असं करायचो. तर त्यामध्ये होळीमध्ये आम्ही सगळे लहान मुलं असं बोलतो की होळी रे होळी, पूर्णाची पोळी, आणि टिंब टिंबला बंदुकीचे गोळी. तर गाईच तो आज डायलॉग मला मारूशी वाटतं, कारण आज आपली सॅलरी पूर्ण 2 दिवस लेट झालेली आहे. त्यामुळं होळी रे होळी, पूर्णाची पोळी, ज्यांनी उशिरा केला आमच्या सॅलरीला त्याच्या टिंबामध्ये गोळी, असं आपण आरोळी देतो आहे होळीवरती. तर तुम्ही जर लहानपणी तुम्ही असं करत असाल तर त्यामध्ये रिकाम्या जागा तुम्ही भरा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं लहानपणी काय केलं आहे, का होळीच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, किंवा तुमचे काय स्पेशल मेमरी असतील तर, किंवा तुम्ही त्या डुमकेला काय म्हणायचा. त्याला आम्ही डुमकंच म्हणायचो आम्ही त्याला. तुम्ही काय म्हणायचा आणि कसं वाजवायचं, गरम करून वाजवायचं की नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊयात मम्मीच्या घरी जाणार इथून आपण. तर बाहेर, आता इतर घरात हा व्हिडिओ काढला आहे, पण बाहेर गेल्यावरती होळीचा आपण एकदा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला, कशी होळी वगैरे पेटली आपल्या इथं. भेटूयात आता मम्मीकडे गेल्यावरती.